तर हाय नमस्कार सगळ्याला, जय भीम जय शिवराय. चला झालं गेलं गंगेला मिळालं. जसं बोलायचं तसं आपण बोललेलं आहे, कारण का आपल्याला नाही सहन होत बघा. आपण कोणाच्या आद्यात नसतो मध्यात नसतो या काय नाही. तर आपली रुटीन रोजची चालू. तर आता दुपारचा टाईम होता, आता वाजले ते 3. आता 3 वाजले ते. तर मी गेल्या बारी ना कांदा खुरपायला लावायला आलते का नाही, तिथंच मी कांदा लावायला आली. आता खुरपायला तर अशा महाग आहे तेव्हा मालकीने ती आपलं तोंड गोड असलं म्हणजे सगळं गोड असतंय बघा. तर आपण 4 गोष्टी आता मालका संगत बोलू. कुठं पिशव्या ठेवायच्या तिथंच का? तर चला आपण आता खुरपायला. तर सकाळचं नाव काय एवढं खुरपलेलं आहे कांदा. किती जण आहे ते? 4 5 एक माल एक 6 मालक आहेत, म्हणजे 6 आहे ते 6 जण आहे. तर हात लय सुजलाय बघा. हातच असं मोबाईल हातात धरायला सुद्धा मला जमा नाही. तर काय करावं. तर मी आज माटाची भाजी घेतली आहे मग तुम्हाला दाखवते. खिशातच ठेवली आपली हो का. तर मी संध्याकाळी चांगली मिठातली भाजी करून खाणार आहे. तर आपण 2 गोष्टी मालका संगत बोला. हाय ते मालक चांगली आपली खुशमध्ये असते ते. बघा आता तुमचं काय म्हणणं आहे, आता बोला. अयो खुरपायचंच राहू द्या मोर तिकडं. हा काय म्हणताय? काय बोलावं लागतंय तुम्हाला? काय बोलायचं काय आपलं असंच. हा चाललंय ना खुरपणाचं. निसर्ग मागा लागलाय. बघा फवार मार लागतात, खत घालावं लागतं ते. तरी पण ते जातंयच पीक. तर अशी मालकं चांगली आहे ते बघा. तर त्या लय मालकीन हसल्या होत्या आपण कांदा लावायला गेलेला. तर आता ती मालकीन आहे त्या मालकीन मावशी तुम्हीच भाजी दिली की मला. ती लय हसलेल्या मालकीन. तर ते आपण मका मोडा गेलो त्यांच्यात ते हाय ते इथं. तर पलीकडे ते मालकीन आहे, त्या दोघी हायत. तर ही 3 जण मालक आहे ती रानाचे हाय का नाही. सगळी मालक आहे ती. तर जाऊ दे, आपलं असं आनंदात राहायचं, आनंदात खायचं, आनंदात सुखी जीवन जगायचं. पण जे आपल्याला चालून आलेलं त्याला सोडायचं नाही, कधीच नाही सोडायचं. तर माझं आज लय तोंड सुजले, हात सुजले ते. तर जाऊ दे, आता कामाची वडवड आपल्याला धावपळ आहे ती सारखी. हो बघा मालकीन बाय काय म्हणते आहे का. मग असू द्या की आठवण तेवढीच. परत मी तर हे आष्टीत नाही राहिली तर परत म्हणचाल की होय बाबा होते बाबा एक पाहुणी, तर म्हणचाल नाही तर मावशी तर होती हाय का ना. व्हिडिओ काढला होता मग म्हणताल का नाही तसं. मग तर आज आली हा खुरपायला. तर लय दिवसातनं खुरपलंय बघा, म्हणजे वर्ष झालं. वर्षातनं आज खुरपणं चालू आहे. असं दिसलं की आतमध्ये इंजेक्शन करून येतं. बरं. तर सुजलंय म्हणून म्हणते ते की इंजेक्शन करून येत जा. तर आता संध्याकाळी दवाखान्यात जावं लागेल. लईच कणकणी आली. आपण 8 दिवस झाला असंच अंगावरच घालवते, पण आज लय सुजलंय. तर बघू घरी गेल्यावर आता एखादं इंजेक्शन केलं म्हणजे. आणि तसं आपल्याला गोळ्या बी सैन होत नाही त्या, काय नाही त्या. पण काय करता, परिस्थितीला आपलं जसं दिवस येतील तसं जगावं लागतंय. त्यातनं अजून आदनं मधनं काय बी म्हणते ते, काय करते ते. तर सणासुदीचं हां मग आता सण सुद्धा आलाय की सण आल्यावरच सण म्हणते ते की हाय का ना. मालकांची उचल मालक दिवाळी लिहिते की आता काय तरी त्यांची बी तारांबळ आहे. मालकांची बी त्यांचं माल संपलं लवकरच, लई झाला नव्हता. मी आजारी पडली होती त्याच्यामुळं आमचं सीझन बंद जरा थोडक्यात झालं.
तर देतेली मालक. तर मला असे बी कमेंट आलत्या, म्हणजे कवा आलते दिवाळीच्या दसऱ्याला, दिवाळीच्या दसऱ्यामध्ये, दसरा आता गेला का नाही मागचा, तेव्हा आलते की स्वतः तुले गे भारी काम करते, तर मालकांना कपडे. तर मावशी ताई काय माहिती आता तुम्ही. तर आम्हाला दरवर्षी मालकाचे कपडे असते बा, फुल पोशाख असतं ते. आणि दुसरीकडं कसं म्हणजे मालक हे करते ते काय, फक्त नवरा बायकोलाच आपला हलके सलके कपडे देते ते. पण हिथं नाही, ते हिथं माझ्या लेकरांना बी मालक कपडे घेते ते दर दिवाळीला. आणि त्यांनी मला बहीणच मानलेले आहे, त्याच्यामुळं ती मला विसरत नाही ती ना काय नाही ते कधीच. कारण का आपण चांगलं असल्यावर समोरचं चांगलं असतं, आहे का नाही. त्याच्यामुळं तर मालकातर्फे मला कपडे असते ते, पोरांना कपडे असते ते. पुरीला ताईला तर पहिल्या वर्षी तर 1600 रुपयाचा ड्रेस घेतला होता. आणि दरवर्षी तर पोरांचा बड्डे असते तर बड्डेला बी त्यांचीच कपडे असते ते. कपड्याचं काय, कपडे घेते ती सगळं करते ते. त्याच्यामुळं तर जिथं मालक चांगले असेल तिथं माणूस टिकतं बघा. तर मला कमेंटमध्ये सांगा की मी खोटं बोलून पैसा कमवते का खरं बोलून कमवते. तर माझं असं उठवते ती, तर मी त्याच्यावर काय इलाज करावं तुम्ही एकदा सांगा. तुम्ही मला म्हणताय नादी लागू नको. मला वाटतं बघा असं 4 माणसाला तर दाखवण्यापेक्षा का नाही की ही सांगून आणि सरून आपल्याला लय राग आलाय का नाही, आपण पड्डीस नाही यायचं, तिथं 2 चापटा द्यायचं. ए बाबा तू तिथं चुकली होती की तू ID बंद कर, मला काय बघवं नाही असं म्हणलेलं ती एक लय भारी तोंडानं. पण 10 माणसात इज्जत घालवणं आणि ते असं असतं की त्याची बी गेलेली कळून आहे ना आपल्याला बी गेलेली कळून आहे. आपण चांगल्या आई बापाचं आहे बघा. त्याच्यामुळं आपल्याला कसं मानानंच पान खायला लागतं या. त्यांचं कसं आहे की त्यांना दापना दडपा, त्यांना कोण दापायला आहे. रोज उठायचं आपलं हाय करते स्वयंपाक, खायचा आयता स्वयंपाक, निघायचं कुठं काम असलं तर डबा घेऊन. का त्यांना कोण म्हणणार आहे काय की आता मला जसा नवरा विचारल, मला नवरा 2 झपाट्या देऊन की ग बसवल की तू बाबा ही तर तू कुठं. तर चला आता फोन आला, बाय.